आपण डॉक्टर आहोत, रुग्णाचे प्राण वाचवतो, याबद्दल अभिमान वाटतो. डॉक्टर राजेश जाधव यांचं प्रतिपादन. पूर्वी लोक डॉक्टरचं पाय धरत होते, देव मानत होते, पण आता ती परिस्थिती नाही. सध्याच्या काळात डॉक्टर सेवा सहजगत्या उपलब्ध झाली आहे व रुग्णांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. सध्या 80% सध्याच्या डॉक्टरांनी ठरवलं असेल आपलं मूल डॉक्टर होऊ नये, कारण डॉक्टरांना 24 तास सेवा करावी लागते. यामुळे वेळेचं भान राहत नाही. रुग्णसेवा करण्यात जातो सगळा वेळ आणि इतर खाजगी आयुष्याकडे पाहण्यासाठी वेळ मिळत नाही. नव्याने डॉक्टर झालेले विद्यार्थी आपली कुवत सांभाळीत प्रॅक्टिस केली पाहिजे. रुग्णसेवा करताना काही गोष्टी चुकून घडतात, तेव्हा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, तो सांभाळता आला पाहिजे. व सध्याच्या काळात आर्थिक स्थिती पण सांभाळीत किमान 30% गुंतवणूक केली पाहिजे. पुढील सुख-दुःख काळात उपयोग होतो, असं डॉक्टर राजेश जाधव, ग्रामीण रुग्णालय सुप्रिटेंडेंट हातकणंगले हे येथील आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज विहंग 25 स्नेहमेळावावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ते म्हणाले. यावेळी इंद्रजित पाटील अध्यक्ष, कुसुमावती मिरज महाविद्यालय, तात्यासाहेब खोत अध्यक्ष, BS संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालय, नाभिराज खोत अध्यक्ष, कन्नड व इंग्लिश कॉन्व्हेंट शाळा, संचालक जयकुमार खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचं स्वागत प्राचार्य डॉक्टर धीरज पाटील यांनी केलं. विद्यार्थ्यांनी धन्वंतरी स्तोत्रानं व प्रमुख पाहुणे मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व देशभूषण महाराज यांचे फोटोपूजन तसेच दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर, विद्यार्थी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी डॉक्टर विपुल सदलगे, J. पाटील, बाळासाहेब पाटील, अभय खोत, पोपट पाटील यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्योती कोप्पळ यांनी केलं तर आभार प्रमोद परामज यांनी मानले.